गणगण गणात बोते. श्री अध्याय 21. नमो नमोजी श्री गणेशा, पूर्ण करीत माझी आशा. आणि ग्रंथ कळ्या अध्याय कडसा, गजानन लीलामृताचा. माते शारदे कृपा करोनी, चालविली तू माझी लेखनी. श्री गजानन कथा वदवोनी, मनोरथ पुरविले. श्री सद्गुरुदत्त अवधूता, तूच ठेवला वरदहस्त माथा. म्हणून हा ग्रंथ पूर्णत्वा पावताची झाला. एकविध निष्ठा ज्याचे मनी, आहे गजानन लागोनी. तया केव्हा काही कमी जनी, पडणार नाही जीवनी. ईश्वरी कृपा ज्याचेवर, तया न काळजी काही फिकीर. दाता एक सर्वेश्वरा, रक्षी भक्ता दिनराती. शेगावी बांधिता मंदिर, काम चालले कळसावर. झोक जाऊन एक मजूर, पडला तेथून खालती. वाटे लोका मेला मेला, दगडावरी खाली पडला. असेल चेंदा मेंदा झाला, गरीब बिचारा मजुराचा. परी घडले सारे अघटित, खरचटले नाही त्या प्रत. जैसा चेंडू झेलतात, तैसे कोणी झेलले. तो म्हणे मी पडता खाली, गजाननाला हाक मारली. धरुनी करांगुळी मग खाली, कोणीतरी आणले. लोक म्हणती तू खरा भक्त, स्वामीने दिला तुला हात. परिस्पोर्श तो तव भाग्यात, म्हणून या लाभला. अशीच एक आणखी गोष्ट, सांगते श्रोते तुम्हा प्रत. आणखी एक बाई रजपूत, जयपुरातून आली. भूतबाधा तिला होती, दत्तात्रयने दृष्टांत देती. शेगावी तू जाता मुक्ती, मिळेल गजानन पायाशी. धरुनी ती विश्वास मनी, आली शेगावी दर्शनी. रामनवमीचा उत्सव म्हणून होती गर्दी झाली. त्या गर्दीत आश्रयासी, ती जाता एका खांबासी. तो खांबच ती वेगेसी, तिजवरती कोसळला. 10-20 लोकांनी खांब काढला उचलूनी. त्वरित नेले दवाखानी, एका ख्रिश्चन बाईच्या. सांगितला तिचं वृत्तांत, आश्चर्य परी तिला वाटत. एवढा झाला तरी आघात, बाई मात्र वाचली. हा कशाचा चमत्कार, श्रेष्ठ भक्ती बळावर. भक्त तरती वारंवार, येती जरी संकटे. भक्त कृष्णाजी पाटलाचा, पुत्र रामचंद्र नावाचा. सिद्ध गजानन संताचा, शरणागत जो होता. तयाचे घरी समर्थ स्वारी, गोसावी होऊन आली द्वारी. म्हणती तया देई सत्वरी, भोजन आणि दक्षिणा. खरोखरीचे तयाने, जेऊ घातले प्रेमाने. 5 रुपये दक्षिणा आदराने, देऊ केली गोसाव्या. तेव्हा गोसावी काय म्हणाला, ही दक्षिणा नको आम्हाला. ती येऊन या त्वरे मठाला, कारभार तो सांभाळी. मठाची देखभाल करावी, हीच सेवा तू करावी. आम्हासी तू प्रिय व्हावी, हो म्हणावे सत्वर. ही दक्षिणा जरी देशील, व्याधी कांतेची हरेल. आरोग्यता तिज लाभेल, कृपा आमुची ती होता. रामचंद्री मनी जाणले, गोसावीना हे बोले. हे गजानन महाराज आले, जागविण्या मज बाप्पा. उपदेश देण्या मजद्वारी, आली श्री समर्थ स्वारी. गोसावी ह्या बाह्यांतरी, आत माझा गजानन. ऐसे हो गजानन चरित्र, आहे पहा अति अद्भुत. भाविके करुणी एकाग्र, चित्तपठन याचे करावे. प्रथम अध्यायी ते कथन, महाराजांचे प्रकटन. माघ सप्तमीस गजानन, संत आले शेगावी. कथा 2रा अध्यायत, गोविंद बुवाच्या कीर्तनात. महाराज आले मंदिरात, चमत्कार दाविले पितंबरा. कथा 3ऱ्या अध्यायाची, अद्भुत नवस गांजाची. चिलीम धरली प्रेमाची, स्वामींनी ती हातात. 4थ्या अध्यायी, जानकी रामाला विस्तवन दिला चिलमीचा. किडे पडली चिंचवण्याला, ऐसी कथा ती आली. गोष्ट 5व्या अध्यायात, महाराज आले पिंपळ गावात. गुराख्यांनी पूजा थाट, अद्भुत केला तो तेथे. बंकटलाल समर्थ आणले, परतुनी माघारा भले. कोरड्या विहिरीस पाणी लागले, भास्कर पाटलाच्या. 6व्या अध्यायात गोष्ट, मक्याच्या कणसाची शेतात. गांधीला माशा असंख्यात, भक्त परीक्षा ती होती. अकोटी बंधू नरसिंगाला, समर्थ जाऊनी भेटला. उत्सव मारुती मंदिराला, केला श्रावण मासात. त्या 7व्या अध्यायात, पाटलांच्या कथा बहुत. शक्ती सामर्थ्य रक्षणार्थ, वापरावा हा बोध. कथा 8व्या अध्यायात, महाराज आले कृष्णाजी मळ्यात. जडत्या पलंगाची तेथ गोष्ट, बोधिला तो ब्रह्मगिरी. द्वाड घोडा शांत केला, समर्थरूपे बाळकृष्णाला. दर्शन दिले हा भोग आला. 9व्या त्या अध्यायी,
कथा 10व्या अध्यायीची. परीक्षा बाळा भाऊंची. शांत गाय केली सुखलालाची. कथा भाग हा आला. मुक्ती दिली भास्कराला. आज्ञा केली कावळ्याला. रक्षिले गणू जवाऱ्याला. सुरुंग तो उडताही. गोपाळदासा भेटले. आडगावात स्वामी गेले. ऐसे कथानक कथिले 11व्या अध्यायी. वस्त्र नेसवले पितांबराला. दूर कोडोली पाठवला. आम्रवृक्ष तो फुलवला तारावया भक्तासी. श्यामसिंगाचा भंडाराला. नवा मठ उभारिला. समर्थ केल्या बहुलीला. वदल्या त्या 12व्यात. कथा 13व्या अध्यायाची. व्याधी गंगा भारतीची. बंडू तात्यास धनप्राप्तीची. सांगितली ती गोड. नौका फुटता धावी नर्मदा. विडा तो माधवनाथा. पाठवला ह्या सर्व कथा. 14व्या अध्यायात. लोकमान्य टिळकांची गोष्ट सांगितली 15व्या अध्यायात. उपदेश श्रीधर काळ्याप्रत. जाऊ नको परदेशी. पादुका प्रसाद पुंडलिकाला. नैवेद्य कवराचा घेतला. छरा तुकारामाचा पाडला. कथा 16व्या अध्यायी. 17व्या अध्यायात. कथा दिगंबर म्हणून खटला भरता. काय झाले ती वार्ता निरोपिली श्रोतयास. महताबशा पाठविला परत तो पंजाबाला. हिंदू आणि यवनाला बोध केला कडकडीचा. पंढरीत बापू कावळ्याला. विठ्ठल रूपे दर्शनी दिसला. गजानन रक्षी वार करायला. 18व्या कथा. कथा 19व्यात. गोपाळबुटी नागपुरात. ठेवता समर्था परत. आणले हरी पाटलाने. वासुदेवानंद सरस्वती. कर्मयोगाची ती मूर्ती. त्याची ही गोड कथा ती सांगितली या अध्यायी. खड्याचे केले संरक्षण. जाखड्याचे लावले लग्न. प्रपंच परमार्थ एक करून. सांगितला तो भक्ता. तसेच या अध्यायात समाधीची आली गोष्ट. सिद्ध गजानन संत शेगावात विराजला. श्रींची समाधी झाल्यावर दाविले जे चमत्कार. कथा भाग तो सुंदर. 20व्यात वर्णन केला. 21वे अध्यायात कथिले सार संक्षेपात. अजूनही मिळे दृष्टांत श्रद्धे भक्ता भाविका. समर्थ साक्षात चंद्रमौळी. सदा राहती भक्तांजवळी. सांभाळीती संकटकाळी. निष्ठा ठेवता पदकमली. संक्षेपे हे गजानन चरित्र. जरी मी वदले आहे येथ. तरी आदर ठेवून चित्तात. सेवा माझी स्वीकारा. समर्थांनी माझ्या हाती लिहून घेतली ही पोती. ही त्यांचीच इच्छा निश्चिती. जाना हो सकलजन. वाचन करा या ग्रंथाचे नित्य. तेने तुमच्या व्याधी समस्त हरण करतील स्वामी समर्थ. विश्वास ठेवा हा मनी. समर्थ सिद्ध योगी गजानन. त्यांचे घ्या नित्य दर्शन. मनोभावे करा पूजन. आणि ग्रंथ वाचावा. कोणत्याही गुरुवारी ग्रंथ वाचन सुरू करी. रोज एक अध्याय तरी वाचित तो जावा. अथवा अध्याय ते 7 वाचिता एका दिवसात. पूर्ण 3 दिवसात पारायण होईल. ग्रंथ वाचने ठेवता भाव. भेटेल तो योगी राव. पैल तिरी लावेल लांब. भवसागरातून ती. भगवंत भुकेला भावाचा. दाखला हा गीतेचा. अनुभव घ्यावो निष्ठेचा. पूजा सिद्ध गजानन. शके 1912 माहे पौष महिन्यात. कृष्णषष्ठीच्या दारात. ग्रंथ संपूर्ण झाला. वार होता ते सूर्याचा. रवी नारायणाचा. उत्तरायणी हेमंत ऋतूचा. अमल होता सर्वत्र. उत्तरा नक्षत्र. सौभाग्य येऊन कन्येचा. घेई चंद्रभोग. असा जमला उत्तम योग. समाप्तीस ग्रंथाच्या. इंग्रजी मास जानेवारी. तारीख होती 6 बरी. सन 91 सालावरी. लेखन केले पूर्णत्वा. ही सर्व गजाननाची माया. मी अपात्र लीला वर्णाया. परी उभा पाटीस गुरुराया. म्हणून झाले हे शक्य. श्री गजानन कृपे करून. हा ग्रंथ झाला लिहून. म्हणून त्याचे चरणी जाण. अर्पण केला सर्व भावे. जरी न्यूनत्व काही राहिले. तरी पाहिजे पदरी घातले. मी बालक अज्ञानी भोळे. विनंती माझी ही तुम्हा. येथ माझे नाही काही. ही तर सद्गुरू कृपा पाही. विनंती करतो तुम्हा पायी. सेवा गोड मानून घ्या. इति श्री गजानन महाराज भक्त विजय. 21 अध्याय समाप्त. जय श्री सिद्धयोगी गजानन महाराज की जय. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज की जय. श्री साईनाथ महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्त महाराज की जय. जय जय गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. ओम शांती शांती. गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.